नमस्कार मित्रांनो, मी पण चालले पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहेत तुम्ही सगळे तर छानच असाल, मला तर माहिती आहे. तर आजचा ब्लॉग आहे की आमच्या एरियात आहे क्रिकेट, म्हणजेच बालविकास क्रिकेट प्रीमियर लीग. तर आमच्या 8 टीम आहेत, सगळे मंडळातली पोरं आहेत, सगळे येणार आहेत खेळायला. दहीहंडीतली पोरं आहेत, ती पण खेळायला येणार आहेत. तर बघूया काय काय होतं आहे. आता पहिलं जाऊया आपण मैदानात आणि बघूया किती टीम आल्यात आणि कोण कोण आलं आहे ते. बाय बाय. बघा आलो आहे आपण आता मैदानाजवळ. गाणी बिनी चालू गेलेत. अर्धी पब्लिक तर आलेली आहे. आराध्य 11 चे कॅप्टन संघ मालक. बघा सेटअप तर लागला आपला. इथे बघा दुपारचं जेवण बंद आहे, मस्तपैकी चिकन आहे जेवणाला. आनंदात पार पडू चांगले शब्द चांगले विचारले आणि सामने चांगल्या रीतीने पार पडू दे. बजरंग बली की जय. बोलंबे माते की जय. पुढे नको ना असं ठेवा. मंगेश सपकाळ दादांना विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालावे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. जय 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 शिवाजी. जय 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 जय. धन्यवाद. ये बारक्या. आता आपण नारळ फोडून जय. बली की जय. धन्यवाद दादा. आता आपण सामन्याला सुरुवात करत आहोत. अर्शिता 11 व मराठा वॉरियर्स हा पहिला इकडे भांडणं चालू आहे. भांडण नाही चालू, डिस्कशन चालू आहे. ओके डिस्कशन चालू आहे. पडद्याला आउट ठेवायचं का नाही. काय बोलतोय गॉब्लिन, कसं वाटतंय तुला? काय नाही, मी आज लय खुश आहे कारण पहिली मॅच मी बसणार आहे. आपल्याला क्रिकेट खेळायला येतं का सांग? अजिबात नाही. क्रिकेटचा आणि आमचा काही काहीच संबंध नाही. आम्ही फक्त एन्जॉय म्हणून खेळतोय, enjoy. एंटरटेनमेंट म्हणून खेळतोय. आणि संध्याकाळी 12 नाही, दुपारी 12 वाजता आम्ही चिकन खायला जाणार हा, तिथं. बस, फक्त त्यासाठी खेळतो. हा बस. हा, बाकी काहीच संबंध नाही. बाकी तुम्ही बघा, हे खेळणारे सगळे तिकडे. हे बघ हा तिकडे इंटरव्ह्यू. सर, आपल्याला कसं वाटतंय?
खूप छान वाटतंय. याच्या आधी तुम्ही कधी मॅच खेळला? कधी खेळला? रोजच खेळतो दादा संडे. आपल्या किती आयटम दादा? ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं सुके सुके सुके. ते सांगा. हे आहेत सगळ्यात मोठे रील स्टार, इंस्टाचे फेमस सचिन घाणेकर. आपला आयडी सांगा सर. सचिन घाणेकर 123. फॉलो करा. वेब सिरीज मधले किंग आहेत, किंग वेब सिरीज. असं हेच पाहिजे होतं आम्हाला. आम्ही दरवर्षी टुर्नामेंट ठेवतो, सगळ्यांनी टुर्नामेंट चांगली केली पाहिजे. सगळ्यांना माझ्या आता तुमचं मत. कसं वाटते तुम्हाला माझ्या भावाला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा आणि कमेंट पण द्या. धन्यवाद. पुढे शिकतोय आणि चांगला सपोर्ट करा त्याला. सगळ्या टीमच्या प्लेयरनी विकेटच्या बाजूला रांगेमध्ये उभे राहा. अनाउन्समेंट करा. आतमध्ये बघा, फुल जेवण बंद. सगळ्यांनी वाटोळे लावून टाका. चालू करत आहोत. नाश्त्याची वेळ झालेली आहे. एक एक जर साईड 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 लय भूक लागली. साईड भूक लागली. दोन्ही संघाचे कॅप्टन इथे उभे आहेत आणि हा टॉस उडवण्यात येत आहे आणि नाणेफेक झालेला आहे आणि द्या 5 रुपये मला द्या. 5 रुपये मला द्या. हर्षिता 11 यांनी Fielding. जिंकलेले आहे आणि बॉलिंग हे डिसाईड केलेलं बॉलिंग. कृपया सगळ्या प्लेयर्सनी बाहेर यावे. पहिले नाश्ता करून घ्यावे. येत आहे. तुझी पहिली बॅटिंग आहे तुमच्या टीमची, तर तुम्हाला कसं वाटतंय जर तुम्ही आता ओपनिंगला उतरणार आहात? जेव्हा गणित खेळायचो तेव्हा तुम्ही ओपनिंगलाच उतरतो आणि आता एखाद्या टीमने खेळलो तो पण ओपनिंगला उतरतो. तुमच्या टीमची काय तुमच्याकडून अपेक्षा असेल की तुम्ही किती रन बनवाल टीमसाठी, किती विकेट घेणार? मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा मी बॉलिंगसारखं होतो. त्यानंतर मला हे बोलतात की देवाची त्यांच्या मुलाला बॅटिंग चांगली करायला जायचे, पण हे मी बॅटिंग ही मी आत्ता करायला लागलो की कॉलेजच्या असताना. तेव्हा कॉलेजच्या असताना मला कोच बोलले दिसला की तू बॉलिंग करता बॅटिंगवरती पण फोकस द्यायचं. तर मी एकदा ओपनिंगला गेलो, मी काय 30-40 रन पडले. तुम्ही समोरच्या टीमला 4 ओव्हरमध्ये किती रनचं टार्गेट देऊ शकता? मला कळतं का 80-90 रनचं टार्गेट द्यायचं. मला पुढील वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद. इकडे हे हर्षद बाउंड्री टेरोकर हॅपी बर्थडे. टेरोकर हॅपी बर्थडे. हे भावाला बरोबर
हर्षिता 11 आणि बीव्हीके पॅकर्स मधील हा पुढील सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. याचं दुसरं वर्ष आहे. सुंदर असं बालविकास जागा नाही संजय लॉरेन्स, राजू पिकावडे, विनोद पाडकर ही सर्व मंडळी यांनी फार सुंदर आयोजन असं केलेलं आहे. असंच तुम्ही सुंदर आयोजन करत जा नेहमी. जसं ते यावर्षी थोडेसे लेट आलं तर पुढच्या वर्षी आपण मला वाटतं की अगोदर सुरुवात करू. म्हणजे हे मला यांनी लोकांनी फक्त 4-5 दिवसापूर्वीच सांगितलं की अशा प्रकारची टुर्नामेंट ठेवायची. तर आता पुढच्या वर्षी आपण याच्यापेक्षा एक वेगळे दिवस टुर्नामेंट तुम्ही करा. आमदार राम कदम साहेब आणि आमच्या वतीने पूर्ण भारतीय जनता पार्टीतर्फे तुम्हाला मदत करेल. पुन्हा एकदा जयवान आमदार राम कदम साहेब यांची इथे उपस्थिती लाभलेली आहे. तसेच मंडळ अध्यक्ष अनिल निर्मळ साहेब यांची इथे उपस्थिती लाभली. त्यांचंही मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. महाविकास क्रिकेट प्रेमी लीग पर्व दुसरे अशाच प्रकारे दोन रनची आवश्यकता फायनल. एक रन. बक्षीस समारंभ या पुढं आजचा जो कार्यक्रम पार पडला त्याच्या सर्व सहकारी म्हणजे सर्व गोविंदांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्व गोविंदांचे जोरदार टाळ्यांचे स्वागत करतो. आणि सर्व गोविंदांना सामायिक सर्व गोविंदांचा सत्कार आपल्या मंडळाचे अध्यक्ष माधव सत्कार करते. सर्व बालुकाचे सर्व गोविंदा पथक बाल गोविंदा यांनी आता स्वीकार करावा. सर्व बाल गोविंदांनी स्टेजच्या जवळ या. यांना इथं बोलतो सर्व बाल गोविंदा सर्व ज्यांनी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी जी 2-3 दिवस मेहनत घेतली सर्व बाल गोविंदा पथक बालिकाचे गोविंदा एक आणला फोटो सर्व जे आपण इथे ट्रॉफी ठेवल्या प्रथम पारितोषिक आपण जिथे 2 ट्रॉफी ठेवलेल्या प्रथम उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज त्यासाठी खूप आमचे जे निरीक्षक होते त्यांना खूप परिश्रम करावे लागले की 2 निवडायचे कुणाला. त्यातील म्हणजे सर्व उत्कृष्ट फलंदाज म्हणून कोण असेल तर आपण गेस करा आपल्यामध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून सनी वागचौरे
उत्कृष्ट मानकरी ठरलाय प्रीमियर लीगचा. त्यांनी आपल्या मेहनतने आपल्या संघाला या फायनल पर्यंत आणलं आणि फायनल मध्ये विजय मिळवून दिला. ते आपल्या सर्वांचे पार्थ कुतेकर चॉकलेट बॉय म्हणून त्यांना इथे सन्मानित करण्यात आले आहे. आज चॉकलेट बॉयनी पूर्ण आपलं चॉकलेट मेल्ट केलं, सर्वांना खायला दिलं आणि सर्वांना गनिमी कावा करून ट्रॉफी फायनलची लागली. आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून तसेच उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपला कोण उत्कृष्ट गोलंदाज त्या फायनलमध्ये किंवा आतापर्यंत जे मॅच झाला त्याच्यामध्ये ज्यांनी सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली असे उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपण त्यांना हे केलेलं आहे. भाऊजी मित्र मंडळ सचिन वानखडे हॅट्रिक वाले ते एकच आहेत. त्यांनी आपल्या गोलंदाजीने समोरच्या बॅट्समॅनला भेदक मारा करून त्यांना सहयोगी पळ करून सोडलं. असे सचिन वानखेडे ज्यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये हॅट्रिक घेतली. सरकार होईल या गार्डनमध्ये अहोरात्र मेहनत करतात. लहान लहान पोरांसाठी क्रिकेट खेळून आपल्या ज्यांनी गेम इम्प्रूव्ह केला इथं खेळून खेळून. हा खेळून खेळून गेम इम्प्रूव्ह केला. दिवस रात्र मेहनत घेतली. आणि आता आज झालेल्या बालिका प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी नंतर परिश्रम करून आपल्या संघाला इथपर्यंत पोहोचवलं ते देव 11 या सामन्यामध्ये रनात राहिलेले आहेत ते गणेश मालुसरे संघाचे गणेश मालुसरे आपण आपला द्वितीय पर्याय सन्मान यांचे सचिन दोनों यांचे हस्ते आपल्याला सन्मान चिन्ह देण्यात येत सर्व करण्यात आजच्या बालिका प्रीमियर लीग मधले देव 11 अमोल शेडगे यांच्या नेतृत्वात व गणेश मालुसरे ज्यांनी आपल्या संघासाठी उत्कृष्ट फलंदाजी या बालिका क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये मी पण पूर्ण भविष्य असा जो आज संघ झाला सगळ्यांना पार्थ कुतेकर यांनी आपल्या संघासाठी अहोरात्र मेहनत घेतली. गनिमी कावे केले, लोकांना चॉकलेट खायला दिले, संघ घेऊन आलेले. मानकरी बालिका प्रीमियर लीगचे पांढरी देण्यासाठी अनिल गारकर हर्षिता 11चे दोन मिनिट सर्व खेळाडूंचे मान्यवरांचे खूप खूप आभार. मुळीच नव्हते